नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहेत। नेमका कोणत्या महिन्याचा पीक विमा मिळणार, किती रक्कम मिळू शकते, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पैसे खात्यात कधी जमा होऊ शकतात, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। पीक विमा हा प्रत्येक जिल्हा, तालुका, पीक आणि नुकसानाच्या पंचनाम्यानुसार दिला जातो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी किंवा एकाच रकमेचा विमा मिळत नाही। सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पीक विमा मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे। ज्या ठिकाणी नुकसानाचा अहवाल अंतिम झाला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने विम्याची रक्कम जमा केली जाते। अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की कोणत्या महिन्याचा विमा मिळणार। याचे उत्तर असे की ज्या खरीप हंगामासाठी तुम्ही पीक विमा भरला होता आणि त्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल, त्याच हंगामाचा विमा मंजूर झाल्यानंतर जमा केला जातो। यासाठी शासन आणि विमा कंपनीकडून अंतिम मंजुरी आवश्यक असते। आता प्रश्न येतो, किती पैसे मिळू शकतात? मित्रांनो, पीक विम्याची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगवेगळी असते, कारण ती पिकाचा प्रकार, क्षेत्र, नुकसानाची टक्केवारी आणि विमा योजनेच्या निकषांवर अवलंबून असते। त्यामुळे कोणालाही निश्चित 20,000, 30,000 किंवा 50,000 रुपये मिळणार आहेत असे सांगता येत नाही। जर सोशल मीडियावर प्रत्येक शेतकऱ्याला 45,000 रुपये मिळणार किंवा सर्वांच्या खात्यात 60,000 रुपये जमा अशा बातम्या दिसत असतील, तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका। अधिकृत शासन निर्णय किंवा विमा कंपनीची यादी आल्याशिवाय अशा दाव्यांची खात्री होत नाही। पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्याचे नाव विमा यादीत असणे, संबंधित हंगामाचा विमा भरलेला असणे आणि नुकसान मंजूर झालेले असणे आवश्यक आहे। जर तुमच्या गावात पंचनामा झाला असेल आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीत येऊ शकते। मित्रांनो, तुमच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेला आहे का, बँक खाते सक्रिय आहे का आणि आवश्यक कागदपत्रे योग्य आहेत का, हे एकदा नक्की तपासून घ्या। यामुळे पैसे जमा होण्यात अडचण येणार नाही। तसेच पीक विम्याबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कृषी विभाग, संबंधित विमा कंपनी किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीचं ग्राह्य धरा। अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत आदेश आल्यानंतरच किती रक्कम, कोणत्या जिल्ह्याला आणि कोणत्या तारखेपासून वितरण सुरू होणार याची निश्चित माहिती मिळते। मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, पीक विमा, नमो शेतकरी योजना, पीएम किसान कर्जमाफी आणि शेतीविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जवान, जय किसान।